महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शनं केली। शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची तातडीने भरपाई आणि शेतमालाला योग्य भाव मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी आणि आमदारांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेत निदर्शन केलं। यामध्ये विधानसभेचे काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना उपनेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे विशेष तत्वाने उपस्थित होते। या नेत्यांच्या नेतृत्वाखाली इतर सर्व आमदारांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी विधिमंडळात पायऱ्यांवर झालेल्या आंदोलनादरम्यान कोल्हापूरचे आमदार आणि विधान परिषदेचे काँग्रेस गटनेते सतेज पाटील यांनी प्रमुख घोषणा दिल्या। शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, अवकाळीचा लगेच मोबदला द्या, अशा गगनभेदी घोषणांनी विधिमंडळाचा परिसर दणावून गेला। सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि केवळ घोषणा न करता तातडीने उपाययोजना कराव्यात। कर्जमाफीचा विषय त्वरित मार्गी लावावा, तसंच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी लावून धरली।